पुण्यामध्ये रस्त्यामध्ये भला मोठा खड्डा पडून अख्खा ट्रक आत गेल्याची घटना घडलेली आहे। समाधान चौक परिसरामध्ये सिटी पोस्ट इमारतीच्या आवारामध्ये हा खड्डा पडलाय। प्रसंगावधान राखत ट्रक चालकांना या ट्रकमधून उडी मारली आणि तो थोडक्यात बचावला। ट्रकसह 2 दुचाकी देखील या खड्ड्यामध्ये पडलेल्या आहेत। संबंधित ट्रक हा पुणे महानगरपालिकेचा असल्याची माहिती समोर आलेली आहे। या घटनेनंतर तातडीने अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी पोहोचले। अग्निशमन दलाच्या जवानांकडून ट्रक बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। तर पुण्यामध्ये रस्त्यामध्ये भला मोठा खड्डा पडलेला असून अख्खा ट्रक आतमध्ये गेल्याची ही धक्कादायक घटना घडलेली आहे। समाधान चौक परिसरामध्ये सिटी पोस्ट इमारतीच्या आवारात हा खड्डा पडलेला आहे। प्रसंगावधान राखत ट्रक चालकानं या ट्रकमधून उडी घेतली, त्यामुळे तो थोडक्यात बचावला। ट्रकसह 2 दुचाकी देखील या खड्ड्यामध्ये पडलेल्या आहेत। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। मंदार, अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे, एवढा मोठा खड्डा पडला कसा? हाच प्रश्न आहे। आपण हे दृश्य पुन्हा एकदा जर आपल्या प्रेक्षकांना दाखवायचं म्हटलं तर सिटी पोस्टाचं हे आवार आणि या आवारामध्ये सफाई करण्यासाठी आलेला पुणे महापालिकेचा हा ट्रक। एरवी ट्रक रस्त्यावरती धावतो, आडवा असतो, इथे या ट्रकचा जो पुढचा भाग आहे केबिनचा तो आकाशाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतो आहे। उभा ट्रक या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि इतका मोठा खड्डा पडलेला आहे की अख्खा ट्रक आतमध्ये गेलेला आहे आणि या ट्रक बरोबरच इथे ज्या 2 दुचाकी होत्या त्या देखील आतमध्ये गेलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर पूर्णपणे ही जमीन पोकळ आहे, खाली पाणी दिसतं आहे, पेवर ब्लॉक्स आहेत, त्या खाली आधी जेव्हा या ठिकाणी डांबरी रस्ता होता त्याचं आवरण दिसतंय, मात्र त्यानंतर माती दिसत नाहीये आणि थेट पाणी दिसतंय आणि इतकी भुसभुशीत ही जमीन किंवा पोकळ जमीन आहे आणि त्यामुळे हा ट्रक आतमध्ये गेलेला आहे। या ट्रकमध्ये ड्रायव्हरसह आणखी 2 व्यक्ती होत्या। प्रसंगावधान दाखवत त्यांनी या ट्रकमधून उडी मारली, त्यामुळे सुदैवाने ते बचावले। या ठिकाणी त्यांना सफाई करण्यासाठी पाठवण्यात आलेलं होतं पुणे महापालिकेकडून आणि सफाईचं काम पूर्ण या पथकाने केलं आणि ट्रक जेव्हा इथून निघाला तेव्हा हा ट्रकच्या खालचा जो रस्ता आहे तो खचला। सुरुवातीला या चालकाला देखील लक्षात आलं नाही की नक्की काय होतंय, पण ट्रक जसा पाठीमागच्या बाजूनी खाली जायला लागला तसा या ट्रकच्या ड्रायव्हरला आणि इतर जे 2 जण होते त्यांना अंदाज आला की काहीतरी वेगळं घडतंय आणि त्यानंतर त्यांनी या ट्रकमधून उड्या टाकल्या आणि त्यामुळे ते बचावले। आपण जर पाहिलं तर या ट्रकला आता दोरखंड बांधण्यात आलेले आहेत आणि हे दोरखंड इथे असलेल्या मोठ्या झाडांना बांधलेले आहेत, जेणेकरून हा ट्रक आणखी खाली खचू नये। हा ट्रक बाहेर काढणं ही एक मोठी टास्क असणार आहे, कसरत असणार आहे, कारण हा ट्रक जर आपण पाहिला तर पूर्णपणे जो आहे तो आतमध्ये खचलेला आहे। कित्येक फूट खोल असा खड्डा या ठिकाणी पडलेला आहे। आपल्यासोबत पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत। कसं आता होणार, कसं काढणार या ट्रकला बाहेर? नाही, आता आपण या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या तर्फे एक क्रेन बोलवली आहे आणि आत्ता JCB आला होता, पण JCBची कॅपॅसिटी नाही आहे, कारण की त्याची जी गाडीची जी क्षमता आहे तो जास्त हेवी असल्यामुळे JCB त्या ठिकाणी काम करू शकणार नाही। त्यासाठी आपण महापालिकेचा क्रेन बोलवलेली आहे आणि ही क्रेन आता लवकरात लवकर काही वेळात येईल। क्रेन आल्यानंतर आपण क्रेनला आतमध्ये घेणार आहोत आणि त्याच्या वायर रोपने आपण पूर्ण गाडी वर उचलून तिला बाहेर काढणार आहोत। तर ही सगळी कसरत असेल। आपण इथे सिटी पोस्टामध्ये काम करणारे काही अधिकारी आहेत, त्यांच्याशी बोलूयात। इथे हा सगळा प्रकार घडलाय, रोजचं तुमचं येण्या जाण्याचं हे ठिकाण आहे, कधीच कोणाला कल्पना आली नसेल की खाली इतका हा सगळा भुसभुशीत झालेला सगळा भाग आहे? नाही, आता आपण या ठिकाणी जिथं उभे आहोत याच्या खाली काय आहे आम्हाला काही सांगता येणार नाही, तशीच तिथं परिस्थिती होती। कारण या ठिकाणी ज्यावेळेला तो टँकर येतो काय आणि रिव्हर्स घेताना तो काही सेकंदात आत खाली जातो काय, म्हणजे यापूर्वी असे कधी घटना घडलेली नाही। आणि रोज आमच्या पोस्ट ऑफिसच्या ज्या मेल मोटर्स येतात ते या ठिकाणी या लागलेले असतात आणि हे वर्षानुवर्ष चालू आले, हे पहिल्यांदा असं घडलेलं आहे। अच्छा, इथे म्हणजे पहिल्यांदा असं घडलेलं आहे, कोणालाही कल्पना येण्याची काही शक्यता नाही, कारण पण नाहीये।
आणि मात्र इथं जर आपण पाहिलं तर काहीसा उतार आपल्याला या सगळ्या जमिनीला दिसतो आहे. अनेक ठिकाणी उतार असतो, पण आतमध्ये भुसभुशीत काही असेल असं काही वाटायचं काही कारण नाही, काहीच नाही, काहीच कल्पना नाही. आता ही इमारत जर आपण पाहिली तर पुण्यातलं मुख्य हे सिटी पोस्टाचं कार्यालय आहे. मला वाटतंय ब्रिटिशकालीन 1925 सालची बिल्डिंग आहे, म्हणजे आता जवळजवळ 100 वर्ष त्याला पूर्ण होत आहेत. अच्छा. तर पुढच्या वर्षी 100 वर्ष या इमारतीला पूर्ण होतील. आणि मी जसं मगाशी सांगितलं, पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडून स्वारगेटकडे निघाल्यानंतर डाव्या बाजूला जो रस्ता जातो तिथं हे पुण्यातलं मुख्य अत्यंत भर पोस्ट ऑफिस आहे. वस्तीमध्ये हा ब्रिटिशकालीन रस्ता इमारत आहे आहे आणि आणि या नेहमी या इमारतीच्या रस्त्यावरती समोर मंदार असलेला हा सगळा हो, नेहमी या रस्त्यावरती लोकांची वर्दळ असते, लोक येत जात असतात, वाहनांची वर्दळ असते आणि अशाच ठिकाणी हा खड्डा पडल्यानं सध्या सगळीकडेच भीतीचं वातावरण, अंगावरती काटा येईल अशी ही सगळी दृश्य होती. मंदार, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल, लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्याबद्दल. आणि आता जो ड्रायव्हर हा ट्रक चालवत होता त्या ड्रायव्हरची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे, आपण पाहूयात. इथं आम्ही तक्रारीच्या ह्याने आलो होतो, तक्रार होती इथं ड्रेनेजची, मग ती तक्रार करायला आलो, तक्रार केली आम्ही. तक्रार म्हणजे काय? ड्रेनेज लाईन चॉकअप होती, मग त्यासाठी गाडी इथं कंप्लेंट टाकली होती आम्हाला नाही का भवानीमधनं. मग आम्ही इथं आलो, तक्रार केली पूर्ण, गाडी आम्ही काढायलाच लागलो होतो की थोडी गाडी खचलेवणी झाली, जास्त खचली तेव्हा उडी मारली मी गाडीत. तिघांनी उडी मारली. तुमच्यासोबत कोण कोण? बरोबर एक जण होता आणि एक खाली होता साईड सांगायला. तुम्ही गाडी पार्क केली होती की पार्क करत होता? चाललो होतो, निघले होतो आम्ही. झालो, म्हणजे काम तुमचं झालं होतं? झालो. म्हणजे आणि म्हणजे ड्रेनेज जी काही टाकी आहे त्यातलं जे काही पाणी ओढत नाही, ते प्रेशर आहे नुसतं आमच्या गाड्याला, उपसा नाही करत ते, फक्त प्रेशरनी लाईन फोडते ती, दुसरं नाही. आणि तुम्हाला केबिन मध्ये असताना जाणवलं की ट्रक मागे खचायला लागलेला आहे? अर्थातच ह्या सगळ्या प्रकारामुळे घाबरलात तुम्ही, नशीब तुमचं तुम्ही बाहेर आलात. पण याच्या आधी अर्थातच तुम्ही ड्रेनेजची अशी साफसफाईची कामं करता, याच्या आधी कधी असा अनुभव नसेल आलेला? नाही, काय वाटतंय की हे कशामुळे तुम्हाला काही मी बी सांगू शकत नाही. मग काम करायच्या आधी असं होतं, सगळं चांगलं होतं, ते आता नंतर ना तसं झालं काय माहित बी नाही पडलं ना. कारण का मी गाडीतनं उडी मारली तेव्हा मला कळलं की खड्डा पडलाय माझं. अच्छा, पाठीमागे. अतिशय भयानक अशी ही दृश्य सध्या पुण्यातून आपण बघतोय. ट्रकमधून उडी मारल्यानं हा ट्रक चालक वाचलेला आहे, परंतु हा अख्खा ट्रक या खड्ड्यामध्ये जाऊन पडलेला आहे. पुण्यातल्या अगदी भर वस्तीमध्ये समाधान चौकात सिटी पोस्टच्या समोर ही घटना घडलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.